नमस्कार. आज आपण या ठिकाणी कोकणामध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड याबाबत माहिती घेणार आहोत. हे जे सर्व वेलवर्गीय पिकं आहेत त्यामध्ये आपण जाती निवडणं अतिशय आवश्यक असतं. मग ह्या विभागामध्ये अति पावसात येणाऱ्या जाती कोणत्या, तर सर्वप्रथम आपण आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींचा विचार करणं हे फार गरजेचं असतं. मग हे जर विचार केलं तर एक एक पीक जर आपण घेतलं तर आपल्यामध्ये सर्वप्रथम काकडी या पिकाचे आपण शीतल आणि कोकण काकडी हे दोन वाण विकसित केलेले आहेत. त्यानंतर कारली ते कोकण तारा ही छोटी आणि ही लांब कारली, तर ह्या दोन जाती आपण विकसित केलेल्या आहेत. त्यानंतर शिराळी नंतर मध्ये आपण कोकण हरिता ही जात विकसित केलेली आहे. त्याचप्रमाणे घोसाळीमध्ये आपण कोकण घोसाळी ही जात विकसित केलेली आहे. त्यानंतर पडवळामध्ये कोकण श्वेता ही जात विकसित केलेली आहे. त्यानंतर येणारे पिकं जे आहेत ते तांबडा भोपळा आणि दुधी भोपळा. तांबड्या भोपळा आणि दुधी भोपळ्यामध्ये इतर विद्यापीठांनी विकसित केलेले जी जाती आहेत यामध्ये दुधी भोपळ्यामध्ये सम्राट आणि तांबडा भोपळामध्ये CM14 ही जात आपण शिफारसीत केली आहे. त्यानंतर चिबुडाची आपल्या विद्यापीठाने विकसित केलेली कोकण मधुर ही जात सुद्धा आपण लागवडीसाठी वापरतो. त्याचप्रमाणे हे ज्या जाती सांगितल्या त्याप्रमाणे हे जे सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत तर इतर जे महाराष्ट्रातील किंवा देशामधील कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी विकसित केलेल्या परंतु आपल्याकडे चांगल्या येऊ शकतात. वेली साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटरच्या सुटल्या की त्यानंतर वेलींना आधार देणं गरजेचं असतं. आणि आधार देणं कशासाठी आपण हे जे पिकं आहेत याच्यामध्ये कारली, काकडी, शिराळी, घोसाळी, पडवळ, दुधी भोपळा यांना या प्रकारे आपण आयताकृती मंडप उभारणं गरजेचं असतं. मंडप याची उंची साधारणपणे मंडपाची रुंदी तर आपण वाफ्याप्रमाणे करतो पण उंची साधारणपणे 6.5 ते 7 किंवा 6 ते 7 फुटाची असावी. मंडप उभारण्याचं प्रामुख्याने कारण असं असतं की वेली जर मंडप उभारला नाही तर वेली जर पाण्याच्या किंवा अतिपावसामध्ये पाण्याच्या संपर्कामध्ये आल्या, वेली असतील, त्याचे पानं असतील, त्याच्यानंतर येणारे फुलं असतील, त्यानंतर येणारे फळं असतील, हे जर पाण्याच्या संपर्कात आले तर याला कुजण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याचा सुद्धा प्रादुर्भाव होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता असते. त्यामुळे मंडप करून त्यांना आधार देणं गरजेचं असतं. हे मंडप उभारल्यानंतर त्या ठिकाणी आपण साधारणपणे शिरे किंवा जाळे असतात तर त्याच्या आधाराने ह्या ज्या वेली असतात त्या वेली आपण मंडपावरती चढवतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपण काकडी या पिकासाठी सुद्धा ह्या पद्धतीने सुरुवातीला मंडप तयार करत होतो, परंतु कालांतराने आपण 2019 मध्ये याची काकडीसाठी वेगळ्या प्रकारची आधार देण्याची शिफारस केली आहे. त्याच्यामध्ये त्रिकोणी पद्धतीने म्हणजे आपल्याला खर्च मंडपाचा बांबूचा खर्च वाचतो आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न येण्यासाठी आपण त्रिकोणी आकाराचे मंडप करून त्याच्यावरती दोन्ही बाजूने साधारणपणे 60 ते 70 सेंटीमीटरच्या अंतराने GI वायर आहे ते आपण बांधतो आणि त्या तीन तारा बांधतो आणि त्या 3 तारा बांधल्यानंतर मग प्लॅस्टिक सूत्राच्या सहाय्याने त्या वेली आपण त्या त्रिकोणी मंडपावरती चढत असतो. हा फक्त फरक बाकीचे वेलवर्गीय पिकं आणि काकडी जी पीक आहे हा फरक त्याच्यामध्ये आहे. एका महिन्याच्या अंतराने आपण जी खताची मात्रा देत असतो. त्याच्यामध्ये याचे जे सर्व जे पिकं आहेत वेलवर्गीय पिकामध्ये 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास असं आपण जो मात्रा आहे ते देतो. मग ते आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट पोटॅश याचप्रमाणे जे काही मिश्र खतं आहेत तर मिश्र खतं सुद्धा आपण त्या ठिकाणी 15-15 संपूर्ण असेल, सुपला असेल याच्या माध्यमातून सुद्धा आपण खताची मात्रा देतो. या व्यतिरिक्त आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि शिफारसीत केलेली जी अन्नपूर्णा बिकट आहे ह्याच्यामध्ये हे तिन्ही घटक आहेत. याची जर आपण प्रत्येक वेलीला जर मात्रा दिली तर त्याचं जे स्लो रिलीज म्हणजे हळूहळू त्याच्यामधले जे घटक आहे उपलब्ध होतात आणि त्याची वेलीची वाढ चांगली होते. हे फक्त खतं घालत असताना आपण दोन्ही बाजूने वरंब्याच्या अशी सरी करून त्या ठिकाणी ते लूज खतं टाकतो आणि त्यानंतर माती बुजवून घेतो आणि ही जी ब्रेकेट टाकतो त्यावेळेस आपण दोन्ही बाजूने काडीच्या सहाय्याने 2 छिद्र करतो त्या ठिकाणी ब्रेकेट टाकून त्या ठिकाणी बुजवून घेतो. अशा प्रकारे खताची मात्रा आपण त्या ठिकाणी करत असतो. तर आता मग मी जसं सांगितलं की हे झालं आपण खतं घालतो. मग खतानंतर बाकीच्या आंतरमशागती कोणत्या आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे 2 ओळी आहेत 2 ओळीमध्ये आपण हे आच्छादन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण वीड मॅट
आणि काळं कापड आहे मल्चिंगचं ते वापरतो. वेडमॅट जर केलं तर दरवर्षी आपल्याला विकत घेण्याची गरज नसते, ते 4-5 वर्ष आपल्याला टिकू शकतं. आणि जो बाकीचा काळा मल्चिंगचा पेपर आहे तो आपल्याला दरवर्षी बदलावा लागतो. तर वेडमॅट जर टाकली तर आपल्याला जो 2 ओळीमधलं जो अंतर आहे तर त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव होत नाही. फक्त आपल्याला खतं घालताना जे वरंबे आहेत, ज्या ठिकाणी आपण वेलींची लागवड केली आहे त्याच ठिकाणी फक्त आपल्याला तणाचं नियंत्रण करून त्यावेळेस आपण खतं देत असतो आणि भर घालत असतो. तर अशा प्रकारे जर आपण त्याचं नियोजनबद्ध त्याचं सुरुवातीपासून नांगरणीपासून तर पेरणीनंतर हे आधार देणे सगळं आंतरमशागती जर केल्या तर या वेलींना चांगल्या प्रकारे वाढ होऊन योग्य वेळी जर आपण त्याची जर काढणी केली, म्हणजे त्याला मार्केटेबल स्टेज म्हणतो, तर विक्रीयोग्य जी अवस्था आहे त्याची काढणी केली तर या सर्व पिकापासून चांगलं उत्पन्न मिळून आपल्या शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी आमची विनंती आहे.